सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. विघ्नहर्त्या गणरायाला वंदन करून सर्व गणेश भक्तांचं सहर्ष स्वागत करीत आहे. सालाबादप्रमाणे याही वर्षी आम्ही सादर करीत आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शूरवीर मावळ्यांच्या पराक्रमाची यशोगाथा. आदिलशहानं अफजल खानच्या वधानंतर सिद्दी जोहरला स्वराज्यावर आक्रमणाला पाठवलं. त्यावेळी शिवराय पन्हाळगडावर होते आणि हीच वेळ साधून प्रचंड सैन्यानिशी सिद्दी जोहरनं पन्हाळा गडाला वेढा घातला आणि त्या वेड्यात आपले राजे अडकून पडले. पन्हाळगडच्या वेड्यातून बाहेर पडण्याची शिवाजी महाराजांनी एक युक्ती केली. रात्री 10च्या सुमाराला शिवराय पन्हाळगडावरून निघाले. झाडाझुडपातून आणि खास खळग्यातून महाराजांची पालखी विशाळगडाच्या दिशेने धावत होती. पाऊस पडत होता, आभाळ गडगडत होतं, छातानं खडधडत होती, विजा लखलखत होत्या, पालखी धावत होती. आणि काही अंतर पुढे गेल्यावर आवाज आला, राज गनिमालक. बाजीप्रभूंनी शिवरायांना सांगितलं, राज तुम्ही 300 सैन्य घेऊन विशाळगड जवळ करा आणि गडावर पोहोचल्यावर तोफांचं 5 बार द्या. पण शिवाजी राजे म्हणाले, गेलो तर सगळेच जाऊया बाजी, नाहीतर लढू, काय होईल ते होईल. तेव्हा बाजी म्हणाले, राजे लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही विशाळगडावर पोहोचत नाही तोवर एक पण गनिम या खिंडीतून पुढे सोडत नाही. आणि राजे विशाळगडाकडे रवाना झाले आणि एकच गर्जना झाली, हर हर महादेव. सगळे मराठा सैन्य सिद्दी जोहरच्या मोगल सैन्यावर तुटून पडले आणि सगळी 52 खिंड रक्ताने लाल भडक झाली. तब्बल 21 तास चालून शरीर थकलेल्या स्थितीत असतानाही बाजी आणि त्यांच्या मावळ्यांनी मोठ्या हिमतीनं 6 ते 7 तास खिंड लढवली. महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले याचा इशारा देणाऱ्या तोफांच्या आवाजाकडे त्यांचे कान होते. तोफांचा आवाज ऐकेपर्यंत ते दोन्ही हातात तलवार घेऊन प्राणाची बाजी लावून लढत होते. शिवाजी महाराज विशाळगडावरती सुखरूप पोहोचले. त्यांनी मावळ्यांना सांगितलं, तोफा पेटवा आणि आमचे बाजी आमचे वाट बघत असतील. तोफा पेटवल्या गेल्या. तोफांचा आवाज बाजींच्या कानावरती पडला. बाजी म्हणाले, तोफ तोफ माझा राजा पोचला, माझा राजा पोचला. शंभू महादेवा, उजरा राजा, उजरा. अरे अरे त्यांनी समाधानानं प्राण सोडले. मराठी सैनिकांच्या अभूतपूर्व अशा पराक्रमानं आणि बाजींसारख्या स्वराज्य निष्ठेच्या पवित्र रक्तानं घोडखिंड पावन झाली म्हणून तिचं नाव पावनखिंड झाले. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या सर्व शूरवीर मावळ्यांना आमचा मानाचा मुजरा.